TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. दीपक कडव गोलंदाजी मार्क वरती येतोय. सामना सुरू होतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये. जितू पहिला चेंडू यावेळेस मात्र बॅकफुटला आले होते. पहिल्या षटकात 24 धावा खर्च केल्या होत्या खेळाडूने. हा चेंडू यावेळेस मात्र लागले दैव बलवंतर जितू याचा रिस्ट्रिक्शन असणारा षटक. हा चेंडू यावेळेस काही पॅडवर आदळतोय. अपील केलं होतं डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. दीपक षटका दिला. हा चेंडू यावेळेस मात्र अक्रॉस दी लाईन खेळण्याचा बांधून ठेवला. 3 धावा बॅकफुटवरती. जितू बॅकफुट लाईन कट करताय. पाच क्षेत्ररक्षक पुढे सरकला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फायनल मध्ये प्रवेश. हा चेंडू यावेळेस मात्र सुद्धा पूर्ण फॅमिली या ठिकाणी उपस्थित होणार. त्यांचं सुद्धा स्वागत. पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला एक धाव मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस होतं मात्र धाडस होत नाहीये. कारण हा चेंडू ब्लॉक मध्ये होता मात्र तेवढ्याच पद्धतीने ड्राईव्ह करतो मिड विकेटला. एक धाव विकेटला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र 2 धावा पूर्ण करतोय. बघा मिळत नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करतोय मिड विकेटला मात्र डीपच्या क्षेत्राची घेतोय. चेंडूला उचललाय तोपर्यंत पुन्हा एकदा ड्राईव्ह करतोय. चांगला चेंडू होता मात्र शॉर्ट लेगला खेळून काढतोय. खराब क्षेत्ररक्षण मात्र एकच धाव मिळेल. या ठिकाणी धावसंख्या इकडे पुढे सावली मात्र या व्यासपीठावर दिसतील आपल्याला. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय. गलियानी पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला मात्र एक धाव रोखू शकत. सामना खेळायला जाईल. मैदानावरती पुढा मोठा फटका मारतोय. चेंडू मात्र सीमा पलीकडे मनगटीचा 3रा वापर आणि चेंडू करता हवा सुद्धा प्रथम क्रमांक फटकवला त्या स्पर्धेमध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र समरीन डिलिव्हरी कविशन द्यायच्या. हा चेंडू ब्लॉकरचा मारा. पंचांकडे अपील विरामान 3रं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला. चेंडूला मात्र कनेक्टिंग करतोय. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षक होते मात्र त्या ठिकाणी चेंडू सीमा पलीकडे जातो. 4 धावा. योगेश मैदानावरती. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू आवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक जज करेल का त्याच्या आणि चेंडू सीमा पलीकडे जातो. आणखी एक मोठा फटका. अतिशय चांगले फलंदाजी या 2 चेंडूवरती. पुन्हा एकदा ऍक्सलटी पॉवर वापरतोय मात्र यावेळेस मिसटाईम पडताय. चेंडू येतोय मध्ये आला होता. क्षेत्र 20 धावा. 3रं षटक. हा चेंडू लागली मात्र 2 क्षेत्ररक्षकाने हा चेंडू चकून जात होता. चांगलं क्षेत्ररक्षण. तर धावसंख्या बघतोय आपण सीमित. हा चेंडू यावेळेस मात्र सुद्धा त्याच चित्त करतोय मैदानावरती. हा चेंडू खराब फेकला. यावेळेस मात्र डिफाईन लागला. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे मध्ये चिरल्याच्या मैदानावरती. हा चेंडू लगभग ऑफ लाईनचा होता. चेंडूला खेळून काढतो मिड विकेटला. एकदा बदलल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. हा चेंडू यावेळेस मात्र पंपिंग क्रीज वरतीच राहिला मात्र एक धाव झाला. दापोळकरवरती झाल्या 7व्या षटकामध्ये. पुन्हा एकदा पुढे आला. चेंडू लगभग या 17 मधील असतील. सुरेश पहिला चेंडू यावेळेस मात्र क्लीन. हा चेंडू लगभग या मैदानामध्ये. हा बोला ना. हा चेंडू लागतोय मात्र शॉर्ट टर्मिनल चेंडू निघून गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त सिंगल ग्रुप संघाचा. हा चेंडू सरळ रेषेत केला. जबरदस्त फटका. ताकदीचा वापर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रोपैकी मात्र स्क्वेअर आहे तो मुला. पहिला सामना बघितला 38 धावांचा लक्ष अंशुलन संघाला. हा चेंडू हवेत फलंदाज धाव देतो. गुडक्याच्या वांगाला आणखी एक धक्का.
कमाल हा चेंडू लगभग ऑफलाईनचा डावीकी दिलाय गरीबात करतो या ठिकाणी कवी शेंडे छोटस लक्ष या कवीच्या संघासमोर हा चेंडू ज्योती चेंडू रक्षकाला बीट करून बक्षीस मिळाले आणखीन अपेक्षित आहे प्रदीप देशमुख यांच्याकडे देखील 100 रुपये प्रदीप देशमुख साहेबांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक. यावेळी चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय चेंडू तो लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण 1 धाव इथे मिळेल. एक फलंदाज मैदानावरती थांबला नाही आणि धावसंख्येला आकार देऊ शकला नाही त्यामुळे 36 धावांवर त्यांचा डाव आटोपला आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर कवी शेंडेने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले तर मात्र छोटस लक्ष काढत असताना इथे जबाबदारी खेळ करताना चेंडू कट केलाय चेंडू जातो यावेळेस शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने त्या ठिकाणी चांगलं क्षेत्र शेंडे सारखा एक घातक फलंदाज मैदानावरती असताना यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण वाईट लॉंगॉनच्या दिशेने 1 धाव इथे मिळते. तर एका बाजूला जीतू दुसऱ्या बाजूला रैना अशी लढत पाहायला मिळत. यावेळेस चेंडू बॅकफुटवर गेले टॅप केले चेंडूला शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय 1 धाव इथे पूर्ण. 2 स्टँड सचिन रमेश तेंडुलकरच्या नावाने आणि 2 अजिंक्य मधुकर रहाणेच्या नावाने. यावेळेस चेंडूला हुक केलाय कवीचा आवडता फटका. अपेक्षा वाढल्या त्यांच्या आता नवीन स्टेप येऊ द्या त्या स्टेप मारू नका आणि हा चेंडू यावेळेस नृत्य सादर करा. हा चेंडू यावेळेस दिशेने आणखी मोठा फटका आणि याच्या मात्र येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडू पायची चाल कसा अपील त्या ठिकाणी मात्र इथे पंचांनी अपील पेटवून लावलंय. चांगली कामगिरी केली नाहीये त्यामुळे 36 धावांवर त्यांना रोखण्यात आलंय या सामन्यामध्ये. चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेने त्या ठिकाणी 1 धाव मात्र इथे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करतील का दुसऱ्या धावेचा धोका इथे पत्करलाय इथे मात्र 21 धावा. हा चेंडू यावेळेस दीपकाच्या बॅटमधून खणखणीत षटकार बाहुबली बजरंग इथे आले देवा निश्चितच. यावेळेस चेंडू हवेत एज लागतोय क्षेत्ररक्षक कोणीच नाही त्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक गोलंदाज मात्र चेंडू पर्यंत थाप दिली जाते आणि हीच महत्वाची असते प्रत्येक कलाकारासाठी प्रत्येक खेळाडूसाठी. चेंडू ऑनसाईडच्या दिशेने वळवला स्क्वेअरच्या दिशेने 1च धाव इथे मात्र एकेरी दुहेरी धावे लक्ष केंद्रित केलं जात आहे कारण एकेरी दुहेरी कवी करतोय आणि दीपक कडो. हा चेंडू यावेळेस ऑनसाईडला खेळण्यात घेतला ना चेंडू हलक्यात घेऊन काढला चेंडूला वळवलाय ऑनसाईडच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे. चेंडू जातो यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने आणि या 2 धावा सहजतेने पूर्ण केलेल्या आहे. त्या मात्र खेळ या ठिकाणी सादर करत असताना यावेळेस चेंडू भिरकाव दिलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि पहिला धक्का कवी शेंडे बॅक टू पॅव्हिलियन. मदन कडो साहेब देखील या ठिकाणी 100 रुपये आलेले आहेत. पायावर जाऊ दे आमच्या नृत्य कलाकारांसाठी. चेंडू वाईड आहे त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी झाली होती या आतूर 11 संघाची आणि विदिशा ग्रुपने जर पाहिलं तर इथे निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे एक छोटीशी धावसंख्या आणि आता मात्र विजयाचा कळस इथे चढवावा लागेल. चेंडू आउटसाइड अतिशय चांगले निर्णय कोणत्याही प्रकारचा वाद या ठिकाणी भरणार आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय. एक सांगावं वाटतं इथे स्वर्गीय हिंदू सम्राट चषक मध्ये आजपासून 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा. एक व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांचं या पंचक्रोशीमध्ये नाव आहे असे महेंद्र शिंदे यांचं शुभागमन होते. चेंडू हवेत आहे त्या ठिकाणी झेल सुटलाय आणि हा सामना देखील सुटलेला हातातून आणि हा सामना जिंकलाय